नमस्कार मंडळी. देव कधी कधी अशी अद्वितीय कलाकृती घडवतो आणि ती पृथ्वीवर पाठवतो. त्या कलाकृतीतून शब्द आणि स्वरांचा असा सुरेल संगम घडतो आणि एक वेगळाच इतिहास निर्माण होतो. आणि मग देव तो साचा पुन्हा कधीच घडवत नाही. अशीच एक अक्षय आणि अमर कलाकृती म्हणजेच गीत रामायण. राम स्वये श्रीराम प्रभु ऐकती स्वये श्रीराम प्रभु ऐकती कुशलव रामायण गाती स्वये श्रीराम प्रभु ऐकती स्वये श्रीराम प्रभु ऐकती कुशलव रामायण गाती कुशलव रामायण. गदिमांचे शब्द आणि सुधीर फडके यांच्या सुराने तयार झालेले हे नक्षत्राचे देणं. 1 एप्रिल 1955 म्हणजेच रामनवमीच्या दिवशी पुणे आकाशवाणीवरून या गीतरामायणाचा शुभारंभ झाला. 56 गीतांचा हा सुंदर प्रवास आजही तितक्या तन्मयतेने ऐकला जातो. मंडळी, या गीतरामायणाला आज 71 वर्ष पूर्ण होत आहेत. नमस्कार मंडळी, मी संपदा सावंत नाट्य संपदा या सदरात आपलं मनपूर्वक स्वागत करत आहे. आज आपण या अमर प्रवासाबद्दल जाणून घेऊया. खुद्द श्रीधर फडके म्हणजेच बापूजींचे सुपुत्र आणि आजची गीतरामायणची टीम आपल्यासोबत आहे. सर, गीतरामायणला 71 वर्ष पूर्ण होत आहे. तर मग ह्याचा अनुभव कसा होता? म्हणजे तुमच्यासाठी ती जबाबदारी होती का वारसा होता बापूजींचा? गीत रामायणाला 1955 मध्ये प्रारंभ झाला आणि ह्या वर्षीच्या रामनवमीला 2026च्या रामनवमीला गीत रामायणाला 71 वर्ष पूर्ण होत आहेत. आपण आता त्याचा उल्लेख केला. आणि ज्यावेळेला गीत रामायण घडवत होतो ते मी अगदीच लहान होतो, मी 5 वर्षाचा होतो. परंतु ज्या प्रकारे बाबूजींनी कार्यक्रमाचं संपूर्ण भारतभर कार्यक्रम केले, भारताबाहेर कार्यक्रम केले, तेव्हा मला लक्षात यायला लागलं की गीत रामायणाची लोकप्रियता किती आहे. आणि याचं मुख्य कारण म्हणजे गदिमांचं काव्यलेखन आणि बाबूजींचं संगीत दिग्दर्शन आणि गायन. अप्रतिम असं काव्यलेखन आहे गदिमान आपल्या शब्दातून केलेलं. कारण दुसरं म्हणजे काय की गदिमा हे गाणं आपल्या शब्दातून उभं करायचे, ते दृश्य उभं करायचे आणि बाबूजी आपल्या स्वरातून ते गाणं उभं करायचे. हे सगळ्यात महत्त्वाचं असतं. गाणं नुसतं कानातनं आपण ऐकणं, त्याचं श्रवण करणं ह्यापेक्षा ते मनाला भावणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे असं मला वाटतं. आणि त्यामुळे जसा जसा प्रसंग गदिमाने लिहिला, त्याचं गीत लिहिलं, तसं तसं बाबूजींची त्याला चाल आली आणि त्यांनी ते तसं सादर केलेलं आहे. मूळ गीत रामायणामध्ये मी परवा कार्यक्रमात सांगितल्याप्रमाणे बऱ्याच कलाकारांचा सहभाग होता. नंतर साधारणतः 1958 पासून बाबूजी गीत रामायणाचे कार्यक्रम सादर करायला लागले आणि ते स्वतः त्याचं गायन करायला लागले. एकाच वेळेला फक्त नागपूरला केवळ त्यांनी काही कलाकारांना ज्यांचा सहभाग होता त्यांना बोलवून तो कार्यक्रम सादर केला होता. पण अन्यथा ते स्वतःच करायचे आणि ते इतके अप्रतिम करायचे कार्यक्रम. म्हणजे सादरीकरण इतकं सुंदर असायचं, उत्तम सुंदर गायन असायचं की लोक खरंच म्हणजे असे ते भारून जायचे त्यांच्या गायनानं. आता गीत रामायणाला रामनवमीला अनेक वेळेला जवळजवळ सर्वच वेळेला पुण्यात कार्यक्रम व्हायचे आणि त्यातले जवळ 70% कार्यक्रम नूतन मराठी विद्यालय, मग रमणबाग, महाराष्ट्र मंडळ या ठिकाणी झालेले आहेत. रेणुका स्वरूपा शाळेत झालेले आहेत. पण प्रचंड लोक उपस्थित असायचे, म्हणजे प्रतिसाद प्रचंड असायचा, लोकांचं प्रेम असायचं. सर्वात महत्त्वाचं म्हणजे काय, तुम्ही जी कलाकृती निर्माण केली आहे त्याच्यावर लोकांचं प्रेम जडलं पाहिजे. आणि ते लोक अत्यंत आदराने गीत रामायण ऐकायला यायचे. म्हणजे नुसतंच गाणं ऐकायला यायचं असं नाही. त्या आपल्या मनात जे रामाबद्दलचे भाव आहेत, आपली जी भक्ती आहे, आपले समर्पण आहे, ते लोकांना गीत रामायणातून जाणवायचं. आणि लोक स्वतःच आपले लोक रामाबद्दल त्यांना आपली जनता रामाबद्दल अत्यंत भावूक असल्यामुळे आणि आपल्याला राम हा आपला महापुरुष आहे असं मानत असल्यामुळे गीत रामायणाबद्दलचं त्यांचं प्रेम जास्त वाढलं असं मला वाटतं. गीत रामायणाबद्दल सर प्रेक्षकांचा अनुभव कसे आहेत? म्हणजे जसं गडकरीच्या कार्यक्रमात तुषार सरांनी सांगितलं की एक मुसलमान प्रेक्षकही आलेला बघायला,
तर त्या संदर्भात काय नाही, त्या अनुभव? प्रेक्षकांनी म्हणजे ते जे गृहस्थ आले होते त्यांनी मला सांगितलं की अ, त्या कुठलं तरी अहमदाबादहून आले होते. ते म्हणाले, "मला मराठी कळत नाही, पण तू मला गीत रामायण थोडं माहिती आहे आणि तुम्ही केवळ पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा हे गाणं आपण जर सादर केलं तर मला अतिशय आनंद होईल." मी म्हटलं, "हो." मग मध्यंतरानंतर ते कार्यक्रम तो प्रारंभ झाला ज्यावेळेला, तेव्हा त्यांनी ते गाणं सादर झालं आणि मला लक्षात आहे त्यावेळेला ते मधला जो आईल असतो 2 ह्याच्या रांगांमधला, या 2 रोजमधला, तर त्याच्यामधल्या आईलमध्ये ते येऊन बसले खाली, खुर्चीवर नाही खाली आणि गाणं पूर्ण झालं. ते उठले आणि त्यांच्या डोळ्यातून अश्रू येत होते आणि तसेच ते बाहेर नमस्कार करून गेले. म्हणजे हा गीत रामायणाचा प्रभाव आहे. आणि अनेक ठिकाणी लोकं येऊन सांगतात हो, की त्यांना मन भरून येतं, डोळ्यातनं अश्रू येतात. त्या काळात आपण जातो. पण हे सर्व मला असं वाटतं, की याचं सर्व श्रेय गदिमा आणि बाबूजींचं आहे, माझं नाही आहे. कारण गीत रामायण गाणं हे शिवधनुष्य पेलण्यासारखं आहे आणि त्यामुळे त्यांनी जे कलाकृती बांधलेली आहे, तयार झालेली आहे त्यांच्याकडून, त्याला तोड नाही आहे. गीत रामायण आजच्या पिढीला काय सांगणार, काय देणार? गीत रामायणाने आजच्या पिढीला आदर्श दिलाय. कारण आपल्यापुढे चांगला आदर्श असावा असं मला वाटतं आणि ते लोकांनाही पटेल. त्यामुळे तरुण पिढीला देखील आता मी परवाचे माझे आता पण कार्यक्रम झाले गेल्या 4-5 दिवसात. अनेक तरुणी उपस्थित होत्या आणि त्यांनी येऊन मला नंतर सांगितलं देखील, की अतिशय कार्यक्रम आवडला म्हणून. म्हटलं मला आनंद काय झाला तर तरुण आणि तरुणी आल्या होत्या म्हणून. आणि त्यांनी ऐकावं आणि पुढे न्यावं. आता माझं वय आता 75 आहे. आणखी किती वर्ष मी गाणार आहे मला कल्पना नाही. परंतु माझ्यानंतर कोण हा प्रश्न येईलच ना. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी एक शक्यतो पाळायचा प्रयत्न करतो, की गीत रामायणातलं गाणं संपूर्ण म्हणतो. मग प्रत्येक गाण्यात 6, 8, 10 अशी कडवी आहे. आणि ती गाणं पूर्ण म्हटलं तर आणि त्याला ज्या चाली त्याप्रमाणे त्या कडव्यातल्या अर्थाप्रमाणे लावले गेले आहेत. तसं सादरीकरण झालेलं आहे. ते पूर्ण म्हटलं तरच ते दृश्य लोकांसमोर उभं राहू शकतं ना. हे एक. आणि दुसरं म्हणजे हे शेवटी हे भावगीत गायन आहे. भक्तिगीत आणि भावगीत हे दोन्ही याच्यात आहे. त्यामुळे आपले भाव जेवढे त्यात जे तरुण गाणारे येणारे असतात किंवा येतील, त्यांनी आपल्या गायनातनं भक्ती मांडलीच पाहिजे, भाव मांडला पाहिजे सगळ्यात महत्त्वाचं. नुसतं गाणं म्हणजे गीत रामायण नाही. ही माझी अगदी सगळ्यांना अगदी विनंती आहे, की मनापासून गा. लोकांना त्याचं ते गारुड आहे ते तसंच राहिलं पाहिजे असं मला वाटतं. सर, तुमच्या गीत रामायण 56 गीत सुंदरच आहे, पण तुमचं असं आवडीचं नाही. सर्वात सुंदर असं? असं सांगताच येत नाही. 56 गीताचे 56 प्रसंग आहेत आणि त्यामुळे हा गीत सगळ्यात चांगला आहे असं नाही होऊ शकत. सगळीच गाणी चांगली आहेत. तर तरुणांना, विद्यार्थ्यांना आवडतंच. आणि माझ्यानंतर कोण हा प्रश्न आता आहेच. कारण मी काय फार मोठं असं करतोय असं नाही, पण माझ्या दृष्टीने मी प्रयत्न करत असतो. परंतु जे आता अनेक कलाकार आहेत ते गीत रामायण गातात आणि छान गातात. तर माझी सर्वांना विनंती आहे, की त्यांनी गीत रामायण गात असताना त्यातलं गाणं संपूर्ण गावं. चैत्र मास त्यात शुद्ध नवमी तिथी गंधयुक्त तरीही वात उष्ण हे किती 2 प्रहरी कागशिरी सूर्य थांबला राम जन्मला ग सखी राम जन्मला फार सुंदर लेख लिहिलेला आहे. त्या लेखामध्ये त्यांनी काही ओळी ज्या लिहिलेल्या आहेत तर नक्कीच सांगते. त्यांनी असं म्हटलेलं आहे की प्रसाद गुणांनी प्रकटलेली माडगुळकरांची शब्दयोजना आणि त्या प्रासादिकतेला यत्किंचितही धक्का न लावता त्या गीतात मिसळलेले सुधीर फडके यांचे सूर यांच्या एकरूपत्वाला तोडच नाहीये. जीवनाचा जर मला कधी हिशोब मांडायची वेळ आली आणि जमेच्या बाजूला टाकायच्या गोष्टी कुठल्या असं जर का कोणी मला विचारलं तर माडगुळकरांच्या गीत रामायणाचं सुधीर फडके यांनी केलेल्या गायनाचं प्रत्यक्ष श्रवण ही नोंद मी अंतःकरणामध्ये केव्हाच करून ठेवलेली आहे. हिमालय पाहिल्याची गोष्ट ज्या अभिमानानं माणसानं सांगावी त्याच अभिमानानं मी प्रत्येक वेळेस गीत रामायण
ऐकल्याची गोष्ट सांगणार आणि प्रत्येक वेळेस माझा ऊर आनंदानं भरून येणार. काय यथार्थ दावे ना. बघा ना. सुकन्या मॅम, गीत रामायण एवढं मोठं कलाकृती, त्याचा तुम्ही निवेदनाचा भाग झालात, तर काय सांगणार, कसा योग जुळून आला हा तुमच्यासाठी? म्हणजे खरं तर हा दैवी योगच आहे पुन्हा एकदा. कारण कसं आहे की गदिमा बाबूजींचं एवढं मोठं काम आणि त्यांचा वारसा समर्थपणे चालवणारे श्रीधरजी हे एकदा मी कल्याणचे आहे, तर कल्याणला ते एकदा आले होते कार्यशाळेत गेला आणि तेव्हा त्यांनी माझं सूत्रसंचालन ऐकलं आणि त्यांना कदाचित वाटलं असावं की ह्या गीतरामायणावर बोलू शकतील, म्हणून त्यांनी मला विचारलं की तुम्ही करणार का निवेदन. तर मी हो म्हटलं आणि त्याच्यानंतर त्यांनी मला स्क्रिप्ट लिहून त्यांच्या घरी बोलवलं होतं पार्ल्यामध्ये आणि तसं मी त्यांनी सांगितलेल्या दिवशी ते स्क्रिप्ट लिहून गेले तिकडे आणि गेल्यानंतर त्यांनी अगदी एखाद्या गाण्याचं मी लिहिलेलं लिखाण ऐकलं असेल आणि लगेच ते म्हणाले की तुम्ही माझ्याबरोबर पहिला कार्यक्रम करायला संभाजीनगरला येत आहे. आणि तेव्हापासून आत्तापर्यंत म्हणजे गेली 13 वर्ष मी केवळ गीतरामायणच नाही तर गीतरामायणाबरोबर त्यांचं फिटे अंधाराचे जाळे किंवा ओंकार स्वरूपा किंवा बाबूजी आणि मी किंवा बाबूजींची गाणी किंवा त्यांचं स्वतःचा ऋतू हिरवा अशा अनेक कार्यक्रमांमधून त्यांच्याबरोबर निवेदन करते देशविदेशामध्ये सगळीकडे. आणि सांगायला खूप आनंद होतो, कोरोनाचा जो काळ होता तो अतिशय कठीण सगळ्यांसाठीच काळ होता आणि मी आकाशवाणीवरती सुद्धा काम करते. तर मला रेडिओ विश्वास जो नाशिकचा कम्युनिटी रेडिओ आहे त्यांनी मला विचारलं की 1 वर्ष चाललेला असा एखादा कार्यक्रम तुम्ही काही देऊ शकाल का. आणि पटकन माझ्या तोंडून गेलं की आपण गीतरामायणावरती काहीतरी करूयात. आणि नंतर मलाच असं वाटलं की अरे हे मी बोलले खरं पण होऊ शकेल की नाही. पण पुन्हा एकदा सांगते गदिमा बाबूजींचा खूप मोठा आशीर्वाद मला लाभला आणि 56 गाण्यांच्या वरती मी शब्दांचं सौंदर्य त्यातल्या स्वरांचं सौंदर्य असं सांगत 56 भागामध्ये तो कार्यक्रम केला आणि प्रत्येक वेळेस ते गाणं त्याच्यानंतर ऐकवलं. आणि हा कार्यक्रम 4 वेळा पुनःप्रसारित देशविदेशात झाला. म्हणजे जवळजवळ 12 देशांमध्ये 3 लाखहून अधिक श्रोत्यांनी हा कार्यक्रम ऐकला आणि हा कार्यक्रम अतिशय प्रसिद्ध झाला. त्याच्यामुळे हे शब्दसुरांचं देणं, तो आशीर्वाद आजही माझ्याकडे आहे आणि जोपर्यंत मला श्रीधरजी संधी देणार तोपर्यंत मी प्रत्येक वेळेस गीतरामायणाचा हा कार्यक्रम करत राहणार. आणि त्या कार्यक्रमाला सुद्धा तेव्हा मोस्ट पॉप्युलर शो ऑफ द इयर मला मिळालं होतं. त्याच्यामुळे पुन्हा एकदा त्या रामरायाचा आशीर्वाद म्हणून ते पारितोषिक मला मिळालं असं मी समजते. आणि अशी एवढी छान संहिता माझ्याकडून लिहिली गेली याबद्दल मला निश्चितच खूप आनंद आहे, खूप समाधान आहे. जय श्रीराम. तुषार सर, गीत रामायण सारखी एक अजोड कलाकृतीमध्ये तुम्ही तबला साथ दिलात, हा योग कसा जुळून आला? गेली काही वर्ष श्रीधरजींबरोबर मी गीतरामायणाच्या कार्यक्रमामध्ये तबला साथ करतोय. श्रीधरजींनी मला एका कार्यक्रमामध्ये ऐकलं होतं, त्याच्यानंतर त्यांनी मला बोलावलं. ते ठीक आहे, पण गीतरामायण खरंच म्हणजे अशी एक कलाकृती आहे ना की श्रीधरजी जसं सांगतात त्यांच्या कार्यक्रमामध्ये की प्रत्येक वेळेला एक नवीन वेगवेगळी अनुभूती येत असते आणि लोकांचा प्रतिसाद असतो तो एवढा जबरदस्त असतो की लोक म्हणजे जशा गाण्यामध्ये भावना असतात त्याप्रमाणे उचंबळून येत असतात. ज्या वेळेला सेतूबांधाचं गाणं असतं त्यावेळेला पूर्ण जोशातमध्ये सीतावर रामचंद्र की जय म्हणून रिस्पॉन्स देत असतात. त्याच वेळेला सीतेचं माझं सांग लक्ष्मणा जाऊ कुठे अशा प्रकारचं गाणं असतं त्यावेळेला एकदम भावनाविवश होत असतात, डोळ्यामधनं पाणी येत असतं. अशा अनेक गोष्टी आम्ही बघत असतो. आणि तबला वाजवताना सुद्धा पूर्णपणे त्याच्यामध्ये रममाण व्हायला होतं. म्हणजे तबला सुद्धा आपल्याला त्याच्याबरोबर गात असतो असं वाटतं. म्हणजे तबला वाजवणं म्हणजे आपण काहीतरी वेगळं करतोय असं नाही, त्या गाण्याबरोबरच तो तबला जायला पाहिजे असंच होतं. आपोआप होत असतं, ते घडत जातं. तसं अलौकिक कलाकृती आहे, त्याच्याबद्दल काही शब्दच नाही आहेत. म्हणजे जेवढं बोलू तेवढं कमी आहे. घरात एखादा अनुभव सर तुम्हाला आलेला? एकदा इथे मुंबईमध्येच मला वाटतं यशवंत नाट्य मंदिरमध्ये कार्यक्रम होता आणि थिएटर पूर्णपणे भरलेलं होतं, फुल पॅक होतं. आणि एक गृहस्थ असे आले आणि त्या 2 जे हे असतात रोज असतात सीट्सचे त्याच्यामध्ये जी आईल असते त्या आईलमध्ये बसले होते आणि पूर्ण तल्लीन होऊन ते कार्यक्रम ऐकत होते. आणि मध्यंतरानंतर त्यावेळेला पराधीन आहे जगती हे गाणं झालं आणि मग ते गाणं झालं. त्याच्यानंतर ते पुढे आले आणि मग त्यांनी त्यांची ओळख सांगितली. ते गृहस्थ धर्माने मुसलमान होते आणि गेले अनेक वर्ष ते गीत रामायण ऐकतायत आणि पराधीन आहे जगती या गाण्याच्या म्हणजे अत्यंत प्रेमात म्हणजे ते गाणं ऐकल्यानंतर ते पुढे येऊन त्यांनी त्यांची ओळख सांगितली. आणि असे अनेक अनुभव येत असतात. म्हणजे गीत रामायणाने मर्यादा ओलांडली थोडक्यात सांगायचं म्हणजे की म्हणजे फक्त हिंदू नाही तर मुसलमानाने पण नाही. म्हणजे धर्माशी संबंधित फक्त असं नाहीये की आदर्श जीवन कसं जगलं पाहिजे हे आपण श्रीरामांच्या जीवनामधनं म्हणजे त्यांच्या आयुष्यातून आपण जे शिकतो ते सगळ्यांसाठीच आहे. ते कुठच्या एका धर्माशी संबंधित नाही आहे. बरं, गदिमांनी सुद्धा जे काही शब्द लिहिले आहेत पराधीन आहे जगती
त्याच्यामध्ये म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये ह्या घटना घडत असतात, तेच त्यांनी व्यवस्थित काव्यामध्ये मांडलेलं आहे. सो हे सगळ्यांनाच रिलेट करतं, त्याच्यामध्ये धर्माचा डायरेक्टली तसा संबंध येत नाही ऍक्च्युली. त्यामुळे धर्मातीत आहे म्हणजे आणि काळातीतही आहे. गाणी तर बघितली आहेत आणि गीत रमण कितीही वेळा ऐकलं तरी कमीच वाटतं. इतकं गोड आहे ना की संपूच नाही, कार्यक्रम फार लवकर संपला असं वाटतं. परत ऐकावंसं वाटतं आणि आवाज सुमधुर आवाज आणि प्रत्यक्ष असं उभं परत करतात. ते कार्यक्रम कसं लवकर संपला कळलं, टाइम हे झाले समजलं पण नाही. खूप छान. प्रत्यक्ष चित्र उभं राहतं म्हणजे त्यांच्या आवाजात चालू झाले, भावनिक हे झाले. खुद रामाचं मला दर्शन झाल्यासारखं यांच्या आवाजात वाटलं. मला खूप आनंद झाला आणि खूप समाधानही वाटलं. तुम्ही काय सांगणार, यंग जनरेशन आहात मी आताचे, तर गीत कार्यक्रमाला पहिल्यांदा चालू आहे. आईच्या तोंडून मी सारखी गाणी ऐकत असतो आणि आज आईला घेऊन आलो तर मला आनंद झाला. काय प्रभाव आहे, कसं वाटतं? मी खरं तर या गीत रामायणाचं इंस्टाग्रामवरतीच पोस्ट पाहिली होती आणि त्यानंतर माझा असा निर्णय झाला की येऊन एकदा पाहावं, हा अनुभव घ्यावा. कसं असतं, यूट्यूबवरती किंवा सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती आपण हे गाणी ऐकत असतो, कधी कधी घरामध्ये आई बाबा पण गाणी लावतात, पण हा खरा अनुभव घेणं खरं तर माझी इच्छा होती आणि मी इथे आले. हा एकूणच माहोल खूप छान होता आणि संपूर्ण कार्यक्रम ऐकताना खरंच खूप आनंद झाला आणि खरंच पुन्हा पुन्हा हा कार्यक्रम पाहावा असं वाटत राहील आणि पुढच्या कार्यक्रमाला पण मी नक्की येईन. जी घटना आहे ती बाबूजी लिहून ठेवलेली आहे, ती सांगतो आणि गाणं म्हणतो. 1958 आचार्य विनोबा भावेंना गीत रामायण ऐकण्याचं ठरलं. 4-5 गाणी म्हणायची. त्यासाठी पंढरपूरला गदिमा, बाबूजी आणि त्यांचे सर्व कलाकार गेले. त्यांना वेळ मिळाली ती पहाटे 5 ते 6. विनोबा पुस्तक घेऊन बघत होते, गाणं वाचत होते, बाबूजी गात होते, गदिमा बसले होते. 6 वाजायच्या सुमारास विनोबांचे सचिव, सेक्रेटरी आले आणि त्यांना घड्याळ दाखवायला लागले की 6 तुमची अपॉइंटमेंट आता दुसरी आहे, ही अपॉइंटमेंट संपली आहे. विनोबांनी त्यांना थांबायला सांगितलं आणि कोण केली की म्हणा तुम्ही अजून. आणि हे गाणं जेव्हा आलं तेच 7वं कडवं आलं. नच स्वीकारा धना कांचना, नको दान रे नको दक्षिणा, काय धनाचे मूल्य मुनिजना, अवघ्या आशा श्रीरामार्पण. हे शब्द ज्या विनोबांच्या कानावर पडले त्या विनोबांच्याही डोळ्यातून अश्रू यायला लागले सावरकरांसाठी. बाबाजींनी लिहून ठेवलंय की काय करावं कळे नाही त्यावेळेला कसं करायचं. मंडळी, 56 गीतांचा हा 9 रसाचा प्रवास, शब्द, स्वर आणि भावना यांचा सुरेख संगम, काळाच्या पलीकडे जाणारी ही कलाकृती म्हणजेच गीत रामायण आजही तितका तन्मयतेने आणि प्रेमाने आपण ऐकतो. हेच या कलाकृतीचं खरं यश आहे. धन्यवाद मंडळी. पुन्हा भेटूया एका नवीन विषयासोबत. जय श्रीराम. सेतू बांधा रे, सेतू बांधा रे, सेतू बांधा रे, सेतू बांधा रे, सेतू बांधा रे सागरी, सेतू बांधा रे सागरी, सेतू बांधा रे सागरी. सीतावर रामचंद्र की